जरा झोपायला गेली की जाग यायची नुसती. या कुशीवरून त्या कुशीवर जात होते पण झोप काही लागत नव्हती. का? का काय, माझ्या खोलीत एवढं मोठं बीळ बघितलंस ना, त्यातून साप आला असता तर. हो, पण नाही आला ना साप. आला असेल तरी कोणाला कळलं असेल. पण तुम्ही तर जागे राहून पहारा देत होता की नाही, मग तुम्हाला कळलं नाही? रात्रभरात फक्त 7.5 मिनिटं झोप झाली माझी, तेव्हा येऊन गेला असेल तर. याचाच अर्थ सापाने काहीच केलं नाही असंच होतो की नाही, म्हणजे साप आलाच नव्हता. आणि असे अक्कासाहेब काय म्हणाल्या होत्या, आपण जर सापांना काही केलं नाही तर ते पण आपल्याला काहीच करत नाही. सगळे तुमच्यासारखे थोडे असतात. काय म्हणालीस? काही नाही मॅडम, काहीच झालं नाहीये ना तुम्हाला. सापही आला नव्हता आणि कुठला त्रासही झाला नाहीये, मग का चिडचिड करताय तुम्ही? गुड मॉर्निंग. अरे वा, उठलेत सगळे? मला तर सकाळ कधी झाली कळलंच नाही. देवांश, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ. चल. का 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 काय झालंय? अगं, माझी तर आता इथे आणखी एखाद महिना राहायची अशीच तयारी झालीये. हा सिरियसली, किती मस्त झोप लागली काल मला. इतकी शांत झोप मी इतक्या वर्षात लागलीच नाहीये कधी. मस्त मज्जा आली. आणि काय वेदर आहे इथलं बघ ना, म्हणजे स्वच्छ शुद्ध हवा, काही भेसळ नाही, काही नाही. ती आपली एसीची आर्टिफिशियल थंडी नाही, कामाचा स्ट्रेस नाही, सगळं असं निवांत चाललंय. बघा मॅडम, तुम्ही ना तुमच्या मनातली भीती काढून टाका आणि या गावाला आपलंसं करा, म्हणजे तुमचाही या गावातनं पायच निघणार नाही. तुझ्या गावाला काय सोनं लागलंय का? ते सगळं जाऊ दे. मी माझा टूथब्रश विसरले, माझ्यासाठी पटकन नवीन टूथब्रश घेऊन ये. हो मॅडम, अहो इथं ब्रश फिश काय बी मिळायचं नाही तुम्हाला. सई बाळा, हे दे समजास. हे काय? हे तेच आहे का जे काही बायका ते तोंडात घालून तंद्री लावल्यासारखे घासत राहतात, तेच आहे का हे? काय ते मिश्री मिश्री. ई हा, तेच ते. हे बघा, मला असल्या डाऊन मार्केट आणि घाणेरड्या सवयी नाही आहेत बरं का. मी असलं काही वापरणार नाही, मला हे असलं काही आवडतच नाही. मोठं बाई, हो हो हो, थांब जरा. अगं बोलायला लागली की तू थांबतच नाही. अगं ही मशिरी नाही, ह्या लिंबाच्या काड्या आहेत, त्याने दात घास. ई, मी असलं काही वापरणार नाही. हा, बर, नाही घासायचं तर राहू दे. बरं, समद्यानी पटापटा सगळं आवरून घ्या. सगळं आवरून आपल्याला मंदिरात जायचंय दर्शनाला. आवरा पटापटा, चला. सर ठीक आहे. ओके, ओके मॅडम, कसं करायचं याने? मी सांगते ना तुम्हाला. ई, हे तोंडात घालायचं? तुला बरं जमतंय रे. अगं तू ट्राय कर, तुला पण जमेल. तू ट्राय तर कर. अगं ये. पाणी टाकलं का बघते. अहो झालाय चहा, तो घेऊनच येत होते मी. जरा धीर नाही तुम्हाला. देते लगेच, थांबा. काही नाही ग, मुलं नाही आहेत त्यामुळे घर एकदम असं शांत शांत वाटतंय नाही. पण बोलू नका, तिथे मुलांना उचक्या लागतील. आपल्याला त्यांची आठवण येते, पण त्यांना आपली आठवण आहे का?
का असं का म्हणताय? काल बोलले मी सईशी. अरे हो, काल रात्री फोन आला होता नाही का, विसरूनच गेलो मी. ठीक आहे ना तिकडे सगळं? हो असेल म्हणजे. असेल म्हणजे? अहो काय झालं, फोनवर बोलता बोलता मध्ये रेंजच गेली. तिथे रेंजच नाही अजिबात, मग फारसं बोलणं झालं नाही हो. रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर आपल्यालाही फोन नाही करता यायचा. आता काय त्यांच्या फोनची वाट बघायची. भैरवी बद्दल काही बोलणं झालं का? हो मी विचारलं सईला, ताई ठीक आहेत ना? हा. हो म्हणाली. तिथे कसा काय निभाव लागणार आहे काय माहिती. कोणाचा? ताईंचा? आणि इतरांचाही. म्हणजे आपल्याला तिचा स्वभाव कसा आहे ते चांगलं माहिती आहे, पण इतरांना तिची सवय नाही आहे ना. इकडे कोणाला जर काही उलट सुलट बोलली तर अहो तुम्ही नका काळजी करू, देवांश आहे ना तिथे, तो सगळं काही नीट सांभाळेल. तुम्हाला इतकंच वाटत असेल तर आपण फोन करूया का एकदा? नको नको. हे बघ, त्यांचे तिकडे कार्यक्रम आहेत, उगाच आपण फोन करून डिस्टर्ब करायचा नाही. त्यांना वेळ झाला की फोन करतीलच. आता घ्या तो चहा, गार होईल. हो. बर लक्ष्मी, सुमनची समधी तयारी झाली ना? कुठे आहे ती? होय अक्का साहेब, त्या मालन काकूंकडनं मंदिरातच येणार आहे. बर. चला निघायचं का? हं? अहो साहेब, कुठं? कुठे कुठे म्हणजे ठरलंय ना आपलं, देवळात जायचंय. असं असं म्हणजे काय झालं? अक्का साहेब माझे आवडले, निघूयात आता आपण. देवाला भेटायला हे असं येणार होय तुम्ही? एक मिनिट, मला कळत नाहीये असं म्हणजे कसं. काय सई, गावातल्या रीतीभाती समजा विसरलं होय? ती बाती म्हणजे काय तुम्ही शहरातली पोरं. तुम्हाला रामायण सांगायचं म्हटलं ना तर रामाची सीता कोण हितपासून सगळं सांगावं लागणार आहे. कसं आहे, घरची बाई म्हणजे लक्ष्मी असते आणि बाप्या म्हणजे नारायण. कसं आहे ना पोरांनो, तुम्हाला जशी देवाला भेटायची ओढ असते का नाही, तशी देवाला पण तुम्हाला भेटायची ओढ असते. मग देवाला भेटायला जाताना काही अशी कपडे घालून जाणार भाई तुम्ही? मग म्हणजे जावई बापू तुम्ही धोतर नेसून जायचं आणि सई तू नऊवारी साडी नेसून. पण अक्का साहेब आम्ही धोतर आणि नऊवारी